करा, नाम पाठ करा, अजून काय करा, देख बेच दे पाडा पाठ करा, अजून चहाचा पाडा करा. चहाचा पाडा येतो ना, म्हणता येईल ना, चहा एक चहा, चहा एक चहा, डोळे उघडून पहा, डोळे उघडून पहा. काही काही तर टीव्ही पाच चहा पितात. समोर टीव्ही चालू राहतो आणि ते चहा पित राहतात. त्याच्यामध्ये एखादी ॲडव्हर्टाइज जाहिरात येते, सुरू के पिऊन. आणि सुरू के पिलं की मग म्हणतात माशी का ना. आता माशी कचर हे तर दिसत, पण त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे विष आहेत ते नाही दिसत. त्यांचा प्रभाव शरीरावरती होतो. कोणता? चहा दोन्ही बसी, चहा दोन्ही बसी, अक्कल गेली कशी. आहे काही अक्कल? त्याला अक्कल राहत नाही. चहानं अक्कल नाही येत, अक्कल जात. चहा दोन्ही बसी, अक्कल गेली कशी. अक्कल चालली असते. जर आपल्याला बुद्धी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय करा, गाईचं दूध प्या, आणि ती गावरान गाईचं. लहान लहान मुलांना गावरान गाईचं दूध पाजा, त्याला बुद्धी चांगली. त्याच्यासाठी एखादी का होईना घरी गावरान गाय पाळा. लहान लहान मुला मुलींना गावरान गाईचं दूध पाजा. आता काही काही म्हणते आमच्या घरी तर गाय नाही, गाईचं दूधही नाही. मग म्हशीचं दिलं तर चालेल का? म्हशीचंही चालत, परंतु म्हशीच्या दुधानं जशी गाईच्या दुधानं अक्कल येते तशी नाही येणार. म्हशीमध्ये आणि गाईमध्ये बुद्धीमध्ये किती अंतर असतं बघा. एकूण जर गाय चालली आणि तिकून जर एखादी गाडी आली तर गाय लगेच बदल होते. म्हशीला किती पंपम करा, काही फरक पडत नाही. धक्का लागल्यानंतर थोडीशी सरकते. गायला होत नंदी, भगवान शिवाचं वाहन आहे, धर्माचं प्रतीक आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर सर्वात पहिलं नंदीला म्हणजे धर्माला प्रणाम करावा लागतो. भगवान शिव धर्मावरती वृषभ वाहन. नंदीवरती आरूढ होता. म्हणजे धर्मावरती अधिष्ठान भगवान शिवाचं आहे.
गायलं होतं नंदी भगवान शिवाचं वाहन आहे. म्हशीलं होतं याला वाघर यमाचं वाहन आहे. याला कसलं वाहन आहे? यमा. आता काय यावं आपल्या घरामध्ये? ज्यांना त्यांना ठरवायचंय. जर भगवान शिव यावा असं वाटत असेल, सत्यम शिवम सुंदरम मंगलम मंगल व्हायचं असेल तर एखादी तरी गाय पाळा. मुलांना गावरान गाईचं दूध द्या, मुला मुलींना चहा देऊ नका. त्यांना बुद्धी नाही येत. चहा दोन्ही बसीन अक्कल गेली कशी. त्यांना अक्कलच राहत नाही. कुठे काय बोलावं काय बोलावं काही नाही. फक्त त्याला आपला स्वार्थ कळतो. चात्रिक कप चात्रिक कप नका मारू गप. चहा पिणारे एवढे गपाडे असतात ना, त्याला जर का चहा प्यायचा असला, एखाद्या घरामध्ये गेला आणि ते म्हणतो बाई तुमचं जे काम आहे ना झालंच समजा, लगे करूनच देतो. कुठपर्यंत? चहा पियपर्यंत. चहा पिलं गेलं चहा चोक साखर चहा चोक साखर कमी जाते भाकर. काय काय म्हणतात भाकर नसली तर चालेल, जेवण नसलं तर चालेल, पण चहा पाहिजे. चहानं ताकद थोडी येते. ताकद येते जेवणामुळं. परंतु काय होतं, चहामुळं भूक मरून जाते, भूकच लागत नाही. त्याच्यासाठी चहा पिणं चांगलं नाही. आणि त्यातल्या त्यात बाहेर जे पितात ना ते तर बिलकुल चांगलं नाही. का चांगलं नाही? चहा पंचे किटली चहा पंचे किटली सारी दुनिया बाटली. म्हणजे काय? याचा रोग त्याला, त्याचा रोग त्याला, त्याचा रोग त्याला. एका हॉटेलमध्ये एक म्हातारे बाबा गेले. बेड्या खेळायचे. छातीमध्ये कफ झाला, खोकला यायचा. परंतु तिथं त्याला टीबी आहे का काय आहे असं कोणी विचारतात नाही. कोणी या बसा, चहा प्या, पैसे द्या. ते बाबा बसले तिथं. चहा मागितला, चहा दिलाय. फक्त मुलांना इकडं तिकडं पाहिलं तर तिथं लिहिलं होतं स्वच्छता ठेवा, घाण करू नका. कपातला चहा बसमध्ये बसला.
पिला आणि तेवढ्यात आला खोकला आणि खोकल्यामध्ये आला मोठा बेडका. बेडका बरं, बेंडूक नाही. जो साठला होता ना कप छातीमध्ये, खोकला बेडका आला. आता घाण तर करायची नाही. बाबा तसे हुशारच होते, त्यांनी हळूच दिला त्या कपामध्ये सोडून. कधी कधी घाण करण्यापेक्षा कपात दिलं सोडून. तेवढ्यामध्ये आले एक मोठे साहेब, तेव्हा हे लवकर छान रे छान रे. त्या मुलांना पटकन ती कब्बेशी उचलली बाबाची, गेला लवकर आण म्हणून त्यांना ते वतला त्या कापामध्ये. कारण कापानं काही कोणी चहा पित नाही, बशीनं पितात. बशी धुवून घेतली, कप तसा तसा ठेवला, त्याच्यामध्ये चहा वतला आणि आणला पटकन. तर तो बेडका आला वर. साहेब म्हणे काय रे, ते एवढे हुशार असतात. ते म्हणे साहेब मलाई मलाई. साहेब एवढे खुश झाले, आपण साहेब म्हणून आपल्याला मलाई घेतली घेतली तरी मलाई. चार पंचे की तरी सारी दुनिया वाटली. एक जण तिकडच उभे राहा, एक जण स्वयंसेवक तिकडे थांबा पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, एक उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलं. विष की हारी पडे, अभ्यासे सेवने विष पडे. याचा अर्थ हा नाही की आपण व्यसन करावं. विष प्राशन करावं असं नाही. कसल्या प्रकारचं व्यसन करायचं नाही, कारण प्रत्येक व्यसनामध्ये, व्यसनाच्या पदार्थामध्ये विष आहे. चहामध्ये काय काय विष आहे, अनेक प्रकारचे विष आहेत. त्याच्यामुळे काय परिणाम होतो, जे पितात त्यांना अनुभव येतो. म्हणून व्यसन करणं चांगलं नाही. व्यसन सर्व सोडून द्या. असं किती समजून सांगितलं तर काही काय म्हणतात, दुसऱ्याचं नाव सांगतात, आपलं व्यसन जात नाही आणि दुसऱ्याला विनाकारण बदनाम करत राहतात. काय काय म्हणतात, साधू गांजा पितात, भांग पितात, चिलिंग पितात, बिडी पितात, सिगारेट पितात. जे साधू आहे ते चहा देखील पित नाही, चहा प्यायचा नाही. हा कलियुगाचा प्रभाव आहे. काही काही ठिकाणी ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. संत कसल्या प्रकारचं व्यसन करायचं,